बुटीबोरी रेल्वे स्टेशन नजीक सरस्वती किसान विद्यालयाच्या समोर असलेल्या जिल्हा परिषद शाळेत शासनाच्या माध्यमातून कोरोना स्वाब तपासणीचे केंद्र सुरू करण्यात आले आहे। येथे कोरोना स्वाब तपासणी या केंद्राच्या मार्फत करता येणार आहे। कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना लवकरात लवकर रिपोर्ट मिळाल्याने त्यांच्यावर लवकर उपचार करणे हाच मुख्य हेतू ह्या तपासणी केंद्राचा आहे। ह्या तपासणी केंद्राचा फायदा सर्वसामान्यांना नक्की होईल आणि लवकर चाचणी अहवाल मिळाल्याने योग्य वेळेत उपचार घेऊन रुग्णांचा उपचार लवकरात लवकर होईल। तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यामार्फत नगरपरिषदेवर हल्लाबोल करत मागील 1 वर्षापासून होत असलेले गावातील कामे हे त्या टेंडरनुसार होत नाही, येथील कारभार हा भोंगळ स्वरूपात सुरू असल्याचा आरोप केला गेला होता। कुठल्या ना कुठल्या स्वरूपात भ्रष्टाचार करत कामे निकृष्ट दर्जाची होत आहे, याची योग्य तपासणी व्हावी करिता बुटीबोरी नगर परिषद सीओ साहेबाला महाविकास आघाडीतर्फे निवेदन देत माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली असता बुटीबोरी नगर परिषदचे नगराध्यक्ष यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे स्पष्टीकरण देत म्हटले की बुटीबोरी शहरात एडिशनल सीओ आहेत, त्यांना याबद्दल माहिती नाही, मला विचारणा करायची होती, मी उत्तर दिले असते, असो तरी सुद्धा मी जनतेसमोर पुन्हा 7 सप्टेंबरला पुन्हा फेसबुक लाईव्ह येऊन संपूर्ण केलेल्या कामाचा हिसाब जनतेसमोर मांडला जाईल। त्यानंतर बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम 7 तारखेला लाईव्ह आले, पण मला आणखी वेळ पाहिजे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। कोरोनाचं प्रमाण खूप स्पीडने वाढत आहे आणि वाढलेलं आहे। परिस्थिती आटोक्यात नाही। आपण रोज पाहत आहोत की आपल्या नागपूर शहरात हजारोच्या संख्येत हे प्रमाण वाढलेले असून मृत्यूचे प्रमाण पण जास्त वाढलेले आहे आणि आपल्या बुटीबोरी शहरात सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह पेशंटनी 100 गाठलेली आहे, म्हणजे 100च्या जवळपास पेशंट आपल्या बुटीबोरी शहरात झाले। येणाऱ्या 30 तारखेपर्यंत हा व्हायरस अत्यंत जलद गतीची स्पीड घेणारा आहे, म्हणून आपल्याला येणारे 20 दिवस खूप सतर्कता बाळगायची आहे। आणि आपल्या बुटीबोरीतही जरी 100 पेशंट झाले असेल, परंतु आपल्या इथे स्वॅब टेस्टची खूप कमतरता आहे। आठवड्यात फक्त 2च दिवस आपल्या इथे स्वॅब टेस्ट होत असल्यामुळे पेशंट किती वाढले शहरात हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळेच आपण प्रयत्न केला, आपल्या प्रयत्नाला यश आलं आणि माननीय कलेक्टर साहेबांनी आपल्याला रोज 2 शिफ्टमध्ये स्वॅब टेस्टची परवानगी दिलेली आहे आणि ते किट पण आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे। म्हणून येणाऱ्या 2 दिवसानंतर आपण रेल्वे स्टेशनची मेन प्राथमिक शाळा इथे स्वॅब टेस्टचं केंद्र सुरू करू आणि जनतेने स्वयंस्फूर्तीने ज्यांनाही थोडंसं त्रास जाणवला वेळ न घालवता आपण त्या स्वॅब टेस्टला अवश्य आवर्जून स्वतःहून जावं आणि टेस्ट करून घ्यावी। सुरुवातीला जर माहीत झालं तर थोडंसं धोक्याचं प्रमाण कमी राहील आणि जर आपण घरीच राहिलो, ट्रीटमेंट घेतलं नाही तर थोडंसं आपल्याला खूप मोठं संकट येऊ शकते। म्हणून 2 दिवसानंतर आपण रेल्वे स्टेशन मेन प्राथमिक शाळेला स्वॅब टेस्ट केंद्र सुरू करणार आहोत आणि सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळा दररोज आपली टेस्ट तिथे राहील अशी व्यवस्था आपण बुटीबोरीच्या जनतेसाठी करणार आहोत। आपल्या इथेच कोविड सेंटर उभं झालं आणि आपल्या हॉस्पिटलला परवानगी मिळाली तर कदाचित कोणी जर सिरियस झालं या बिमारीमुळे तर आपल्याला दवाखान्याची पण बेडची पण सोय करता येईल। म्हणून आजच आम्ही डॉक्टर्स लोकांसोबत बोलून राहिलो, ज्यांचे मोठे हॉस्पिटल आहे त्यांच्यासोबत, आणि तिथे येणाऱ्या 4 ते 5 दिवसात आपण कोविड सेंटर पण बुटीबोरीला सुरुवात करू आणि निश्चितपणे आपल्या नागरिकांना त्याचा लाभ मिळेल आणि त्यांची ते पेशंट झाल्यानंतर त्यांची देखरेख सुद्धा होईल आणि त्यांचं एकदम परफेक्ट ट्रीटमेंट होईल। मला माहीत आहे की काही लोक वाट पाहत होते, कारण मागच्या
वेळी मी सांगितलं होतं की मी 7 तारखेला तुमच्यासोबत काही बोलायसाठी येईल. परिस्थिती थोडीशी गंभीर आहे, कारण संकट मोठा है बीमारीचं. फिर भी मैं एक मेरे मन की अगर बात बताना चाहूँ तो मुझे बहुत सीखने मिला. ऐसा लग रहा कितना भी अच्छाई से, सच्चाई से, कितना भी ईमानदारी से अपना जीवन हम अगर जिए तो भी सच्चाई को बहुत तकलीफ रहती, बहुत परिश्रम रहते. ये मुझे अब लग रहा कि सच का सामना करना इतना आसान नहीं है. मगर थोड़ा सा दुख हो रहा है कि इस राजनीति की वजह से एक वैयक्तिक द्वेष रखकर राजनीति को साइड में रखकर एक वैयक्तिक किसी पे वार करना, ये मेरे नज़र में ठीक नहीं है. उस दिन आपको मैंने बताया था एक विस्तार से, मुझे थोड़ा समय चाहिए. मैंने पहले ही बताया कि सच को समय लगता, झूठ तो कहीं भी चल जाता. सच पे यकीन कम होता है, झूठ पे ज़्यादा होता है. ये बात सही है. मगर जहाँ बच्चों तक कोई चीज़ आ जाती, जहाँ परिवार तक कोई चीज़ आ जाती, ये भविष्य के लिए, सबके लिए बहुत बड़ी खतरे की घंटी है, ऐसा मुझे लगता है. राजनीति अपनी जगह होना चाहिए, लड़ाई राजनीतिक वैचारिक होना चाहिए, वैयक्तिक नहीं. मगर राजनीति करवट बदल कर जब वैयक्तिक लेवल पे किसी को छेड़े जाता तो ये विनाश की ओर जाता है. इसलिए मैं आज ज़्यादा नहीं बोलूँगा, कुछ मुझे आप समय दो. बूटीबोरी के नागरिकों से भी विनंती करता हूँ, थोड़ा सा समय दो. सच में गलतियाँ किसने की है और अभी नहीं, सालों से गलतियाँ किसने की है, कुछ दिन, कुछ समय दो. हमें पता नहीं कि हमने क्या किया, क्योंकि हमने जब भी जो सर्च किया तो ऐसा कुछ गलतियां नजर ही नहीं आ रही कि कहीं किसी का बहुत बड़ा नुकसान कर दिया या कुछ गलत काम कर दिया या बहुत धोखा दे दिया किसी को. ऐसा तो अभी तक नजर में ही नहीं आया. मगर मैं उन एक एक लोगों के नाम आपके सामने लाऊंगा कि जिन्होंने गुनाह किया, जिन्होंने गलत काम किए. क्योंकि मैंने जो देखा कि राजनीति से हट के इतने नीचे कोई गिर सकता, ये मेरे जीवन का बहुत बुरा अनुभव है. बहुत दुख होता है कि मैंने जो मेरी लाइफ निकाला या बाकी मेरे सहकारियों ने जो स्ट्रगल किया, या इस गांव का कितना अच्छा हो सकता, कितना भला हो सकता, यहाँ के नागरिकों का कितना अच्छा हो सकता. इसके अलावा जीवन का लक्ष्य था ही नहीं. मैं इसके पहले भी बताया और आगे भी नहीं रहेगा. मेरी इच्छा नहीं है कि किसका मेरे वजह से नुकसान हो. मगर परिस्थिति ने जो करवट लिया है और इतने नीचे लेवल पे अगर कोई जा सकता है तो एक बार विचार करने की आवश्यकता है. मैं एक एक के नाम आपको बताऊंगा, कुछ समय मुझे दो कि किसके हाथ से कैसी कैसी, किस लेवल पे किसने कैसी गलती किया है. वो अभी हो, 2 महीने में हो, पिछले 1 साल में हो, पिछले 2 साल में हो, पिछले 5 साल में हो, पिछले 15 साल में, मैं बताऊंगा. क्योंकि मैं तो सच्चाई की लड़ाई लड़ रहा हूँ. मुझे पता है कि आप लोग सब मेरे साथ में है, रहेंगे भी. मैंने तो कई बार बोला था कि विरोध होना चाहिए, राजनीति में होना चाहिए, वैयक्तिक में नहीं. लेकिन वैयक्तिक में जब विरोध आता है तो उसका वहाँ वो सर्वनाश की तरफ जाता है, और वही परिस्थिति मुझे दिख रही. तो मित्रों, मुझे माफ़ करना, मैं आज इतना ही बोलने आया था क्योंकि कोरोना के विषय में बोलने आया था. मुझे कोरोना का विषय बताना था. बाकी जो विषय है, मैं भी यही हूँ, आप भी यही है. मैं भी देखूंगा, आप भी देखेंगे. देखते हैं आगे आगे होता है क्या. सभी को जय हिंद, जय महाराष्ट्र.